नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। हम इस वक्त नांदुरा तहसील के अंदर खड़े हैं। नांदुरा तहसील कार्यालय के अंदर एक निवेदन आया। समाजवादी पार्टी ने, आज़ाद पठान ने एक निवेदन दिए तहसीलदार साहब को। बाकी जम्मू कश्मीर के अंदर जो वहाँ पर घटनाएं हुई, वहाँ पर अंधाधुंध फायरिंग हुई, जिसमें बेगुनाह लोग मारे गए। बेगुनाह लोग, जो सैलानी लोग आए हुए थे, उनके ऊपर अंधाधुंध फायरिंग कर उन्हें मार दिया गया। और हम इस सरकार से ये बोलेंगे कि ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई करें। और अब ये आज़ाद पठान ने जो निवेदन लाए समाजवादी पार्टी के, इनसे हम दो बातें पूछेंगे कि आप क्या इसके बारे में क्या कहते हैं? दहशतवादी हल्ल्याचा समाजवादी पार्टीकडून तीव्र निषेध करीत आहे आम्ही। आमच्या भारतातील निसर्गरम्य जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे दहशतवादी हल्ल्याचा बुलढाणा जिल्हा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मी उमाताई बोत्रे जाहीर निषेध करून शासनाला विनंती करत आहे की दहशतवाद्यांचा खात्मा जागेवरच करायला पाहिजे। माझ्या देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ला अतिशय भयान व मानवतेला काळीमा फासणारा असून हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई भारत सरकारने कठोर कारवाई करावी। काश्मीर येथील पहलगाव येथे दहशतवाद्यांनी 27 निष्पाप माझ्या भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून हल्ला केला। ही घटना अतिशय निंदनीय व निर्माण करून भ्याड हल्ले हे करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावीच, परंतु देशाच्या सुरक्षतेसाठी काही उपाययोजना देखील कराव्यात। या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व नागरिकांना ₹10 लाखाची आर्थिक मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एकाच केंद्र सरकारने त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी केंद्र शासनात सामावून घ्यावे। पहलगाव मधील दहशतवादी हल्ल्यात सर्व मृत्युमुखी पडलेल्या बुलढाणा जिल्हा समाजवादी पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। आज़ाद पठान के बारे में जो घटना हुई, इसके बारे में आप क्या कहना चाहिए? आज नांदुरा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र भारत सरकारचे गृहमंत्री अमित शाह जी यांच्या नावाने एक निवेदन समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष व समाजवादी पार्टी नांदुरा विभागातर्फे देण्यात आलं आहे। यात मागण्या करण्यात आली आहे की पहलगाव जम्मू काश्मीर पहलगाव येथे दहशतवादी हल्ल्यात 27 निर्भीक नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी आम्ही जाहीर निषेध करतो। कठोर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे। माननीय गृहमंत्री अमित शाह यांना आज निवेदन देऊन आम्ही मागणी करत आहोत की 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर पहलगाव येथे घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे। या भ्याड हल्ल्यात जम्मू हल्ल्यात 27 निर्पात भारतीय नागरिकांचे बळी गेले आहे। हे अत्याचार शोषित आहे। मी आझाद का युवक आपला जिल्हा अध्यक्ष समाजवादी पार्टी या आम्ही या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। या घटनेत शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रांना माझ्या व समाजवादी पार्टीच्या वतीने हार्दिक श्रद्धांजली अर्पित करतो। या दुःखद प्रसंगी शहीदाच्या कुटुंबाला दुःखात आम्ही सहभागी आहोत। ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव। माननीय गृहमंत्री महोदय, आपण या हल्ल्यामागील दोषीला तत्काळ शोधून कठोर शिक्षा करावी, तसेच देशातील सुरक्षा व्यवस्था आणि बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अशी कळकळीची आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करत आहोत। हिंदू असो की मुस्लिम असो की शीख असो की ख्रिश्चन असो, सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत। आम्ही मंदिर वाचवतो, आम्ही मस्जिद वाचवतो, आम्ही भारत वाचवतो। पाकिस्तान नावाच्या किडाला आम्ही चिरडतो। काश्मीर मुस्लिम बांधवांनी आपल्या देश बांधवांचे रक्षण केले, जीव धोक्यात घालून वाचवले, कारण त्यांच्या हरत्या भारतीय आहे। त्यांनी शपथ भारतीय तिरंगीची घेतलेली आहे। पाकिस्तान हा आमचा जन्मशत्रू आहे। धर्माच्या नावावर दहशत पसरवणाऱ्या आम्ही त्याच्या मुळात उकळून फेकू। पण भारतातल्या एका मुसलमानाला शुद्ध शत्रू मानणे हे फक्त दुबळ्या मनाची लक्षण आहेत, कारण की पाकिस्तानी हा भारताचा मूळ जन्मपासून शत्रू असतो। भारतातल्या लाखो मुसलमानाच्या हृदयाची प्रेरणा बसलेला आहे। पाकिस्तानाने आतंकवादाचा आणि भारताच्या मुसलमानाचा फरक ओळखायला शिका। शत्रू ओळखा तो सीमापार आहे, मित्र ओळखा तो आपल्या शेजारी आहे। आज गरज आहे कट्टर धर्मवादीची नाही, गरज आहे कट्टर भारतीयाची। आता एवढा म्हणून इच्छितो की जो भारत का नहीं वो किसी का काम का नहीं, जो भारत का नहीं वो किसी काम का नहीं, जो भारत के लिए मरेगा वही अमर रहेगा। विजय विश्व तिरंगा प्यारा ऊंचा रहे सदा झंडा हमारा। जय हिंद, जय भारत।